नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची स्कॉलरशिप आणि एनएमएसचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे हरीश लातूरकर अकॅडमी. या प्ले स्टोर ॲपमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्षेत्रफळ एरिया या टॉपिकचा पहिला भाग. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळाची सर्व सूत्र तुमच्या पुस्तकात दिलेली आहेत. ओके. आता फक्त जे 7वी स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत, त्या 7वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे का? तर आहे. पण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं हिरोचं सूत्र 7वी स्कॉलरशिपच्या मुलांना नसणार आहे. कारण हिरोचं सूत्र 8वी स्कॉलरशिपच्या सिलेबसमध्ये आहे. 8वीच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यानंतर आयत, चौरस याचे 7वी आणि 8वी कंबाईन असणार आहे. फक्त समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ बाकीचे क्षेत्रफळ वगैरे हे काही सूत्र जे आहेत ते 7वी स्कॉलरशिपच्या सिलेबसवर असतील, ते एनएमएसला असतील, ते 8वी स्कॉलरशिपला असतील. इतकाच फरक आहे. म्हणजे एक मोजके 20 प्रश्न जर आपण घेतले तर त्यातले 2-3 प्रश्न 7वीला नसतील. बाकी सगळं 7वीला आहे. समजते 7वीचे विद्यार्थी? मानायला समजत असेल तर. ओके. हा. तर आपण सुरू करतोय. आता आपण बेसिक्स पासून घेतोय. सूत्र तर तुम्हाला माहित आहे. तर पहिलं सूत्र आपण बघूया. बेसिक आपण बघूया. तर पहिलं सूत्र काय आहे बघा? चौरसाचे क्षेत्रफळ. काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ. काय सूत्र आहे बा चौरसाचे क्षेत्रफळाचं? हॅलो. झाला की मुलांनो, मी शिकवतो. चौरसाचे क्षेत्रफळ. शे शॉर्टकट मध्ये लिहितो. ओके. एरिया ऑफ स्क्वेअर. सूत्र काय रे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. सूत्र आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे? समजा समजा बाजू दुप्पट केली. बाजू जर दुप्पट केली, समजा चौरसाची बाजू आहे, एखादा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा एरिया काय आहे? फॉर्म्युला काय दिला? साईड स्क्वेअर आहे. समजा त्या स्क्वेअरची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होते. तर कसं होतंय बेटा? बघ बेटा, एरिया ऑफ स्क्वेअर, चौरसाचे क्षेत्रफळ, बाजू होती, मी 2 बाजू दुप्पट बाजू दिली, मग दुप्पट बाजूचा वर्ग म्हणजे काय झालं बेटा? 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू बाजू, झालं चौपट. 4 टाइम्स झालं का? कळतंय का नाही? मानाला कळत असेल तर गदा गदा मानाला फक्त मान मोडल नाही याची काळजी घ्या. मुग्धा कुठे गेलात तुम्ही? मुग्धा सूर्यकर दिसत नाही. ओके. हा. आता समजा चौरसाची बाजू आपण तिप्पट केली. क्षेत्रफळ किती होते? लोपट होते. तिप्पट होते, लोपट होते. कळतंय का? म्हणजे जर चौरसाची जी साईड आहे, स्क्वेअरची जी साईड आहे ती ट्रिपल केली, स्क्वेअरची साईड ट्रिपल केली तर एरिया काय होतो? 9च्या मल्टिपल होतो, 9 टाइम्स होतो. काय होतो? 9 टाइम्स होतो. मग हे काय रिलेशन आहे सर? कारण हे काय होतं? तर स्क्वेअरच्या पटीत वाटतं, स्क्वेअरच्या. हा. डबल केली तर एरिया काय होतो? 4 टाइम्स होतो. ओके. ट्रिपल केली, एरिया काय होतो? 9 टाइम्स होतो. हा. डबल केली की 4 टाइम्स, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4. ओके. लक्षात आहे बरं का? डबलचा स्क्वेअर 4. ट्रिपल केली त्याचा स्क्वेअर 9 टाइम्स. ओके. 4 टाइम्स केली बाजू, त्याचा स्क्वेअर 16 टाइम. कळतंय का? लक्षात येत नाही? एक वाक्य लिहून घ्यायचं खाली मस्तपैकी. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास, वाक्य लिहून घ्या मस्तपैकी. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ चौपट होते. चौपट होते. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ चौपट होते. बाजू तीनपट केल्यास, बाजू तीनपट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ 9पट होते. ओके. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज डबल्ड, if the side of a square is doubled, its area
इज 4 टाइम्स ऑफ ओरिजिनल एरिया. त्यातला काय शब्द वापरता येईल रे? 4 टाइम्सला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे मला आठवत नाहीये. माहित असेल तर सांगा बेटा, रेज हँड करा आपल्याला माहित असेल तर. इंग्लिशमध्ये पार्थ माहित आहे का? इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी नाही. 4 टाइम्स होतो एरिया, काय होतो? 4 टाइम्स होतो. हा, नंतर इफ द साईड इज ट्रिपल्ड, साईड जर ट्रिपल झाली तर एरिया काय होतो? 9 टाइम्स होतो. काय होतो? 9 टाइम्स होतो बेटा. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. आता हे झालं आपण चौरसाचं. आता रेक्टेंगलचं बघूया. हा, रेक्टेंगलचं बघूया. हा, त्या डाऊट आहे याच्यामध्ये पार्थ? पटपट विचारा, म्हणजे आपल्याला जास्त घ्यायचं आहे आज. तर तर आपण असं पण लिहू शकतो द द साइड इज ट्रिपल इट विल बी डबल ऑफ 3 टाइम्स. बरं, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. हा, आराध्या बोल बेटा लवकर. माईक म्यूट कर पार्थ. सर क्वॉड हा शब्द आहे, QUAD. क्वाड हा शब्द आहे, पण ते वापरायचं कसा? मला काय ते एक शब्द आठवलाय, तुम्हाला करेक्ट आहे का बघा, मी सांगतो तुम्हाला. मला एक शब्द आठवलाय याचा. क्वाड्र क्वाड्रप्ल काय ते, मला प्रोनाऊन्सिएशन सुद्धा करता येणार झाले. तुम्हाला करता येतच नाही करा. यू क्वाड्र, हे बघा, बघा प्रोनाऊन्सिएशन येते का? मला येईना बाबा. मी जी येतं ते कबूल करतो. मला जी येते ती येते, जी येत नाही ती येत नाही. आपण काही खोटं बोलत नाही. खरं प्रोनाऊन्सिएशन तुला येते का? विघ्नेश येते का? हा, विघ्नेश बोल बेटा. स्वराली येईल करायची. हा, स्वराली सांग. सर मराठीत डबल सांगताय का? सांगतो बेटा. हा, हा, स्वराली बोल बेटा. सर क्वाड्रेपल. काय काय परत सांग. क्वाड्रेपल. क्वाड्रॅपल्ड. ओके, आता आलं बघा. काय होतं, माझ्या घरावर काही इंग्रजाचं विमान केलं नाहीये. मी मराठी माध्यमात शिकलेला विद्यार्थी आहे बरं का. माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे. ओके, तरी पण मी इंग्लिश शिकू शकतो का? तर माझी अभ्यास आहे म्हणून. तसं तुम्हाला सुद्धा जमतं, असं काही नाही, माध्यमाचा काही विषय नसतो. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊया. मराठीतून परत एकदा सांगतो बेटा विघ्नेश. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ चौपट होतं. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ चौपट होतं. बाजू तीनपट केल्यास क्षेत्रफळ नौपट होतं. बाजू तीनपट केल्यास क्षेत्रफळ नौपट होतं. आता बघायचं आयतच. आयत म्हणजे रेक्टँगल. आयत म्हणजे काय? रेक्टँगल. आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस बी. एल म्हणजे लांबी, इकडे लिहितो. एल म्हणजे काय? लांबी. बी म्हणजे ब्रीथ, बी म्हणजे रुंदी. याला असे लिहिता येतं बेटा, 2 गुणिले एल प्लस 2 गुणिले बी. दोनचं उत्तर एकच आहे. ओके, हा, थांबा बेटा, थांबा थांबा, आता मला शिकवणं होत्या मग तुम्हाला बोलून होतो. समजा आयताची लांबी दुप्पट केली, काय चुकले का आपण? अरे बापरे, लयच रिझल्ट येईल. एकच मिनिट, काय सांगायचंय का? माझं काही चुकलंय? माझं काही चुकलंय का? बरोबर, हा, अंशुमन सांग बेटा. हा, बोला अंशुमन. सर तुम्ही चौरसाच्या आयताच्या परिमितीचं सूत्र लिहिलंय तिथे. आयताच्या आहे त्याच्या परिमिती सूत्र लिहिले. माझं डोकं आज कुठं गेलंय की बघा नंतर. आहे का नाही? परिमिती सूत्र लिहिले, तरी मला माझं काही चुकलंय काय? रेझल्ट येऊ लागली, मला वाटतं बरोबर माझं काही चुका. हे मी मुद्दाम चुकवलं. तुमचं लक्ष आहे का नाही मला बघायचं होतं. ओके, चला आपण सूत्र परिमिती हा टॉपिक माझ्या डोक्यात गेलाच नाही. आता आपण क्षेत्रफळ सुरू केलंय का नाही, परिमिती लिहितोय. तुमचं लक्ष आहे का नाही बघायचं होतं. तुमच्या बऱ्याच वेळाचं चांगलं लक्ष आहे. छान छान छान, असंच लक्ष ठेवा बरं का. असंच लक्ष ठेवा. चला आता पुढे पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. आयताचे क्षेत्रफळ लिहूया. लांबी गुणिले रुंदी. काय? लेंथ इंटू ब्रेथ. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याची कन्सेप्ट आपण शिकून घेऊया, कन्सेप्ट आपण समजून घेऊया. तर आयताची लांबी दुप्पट केली. आयताची लांबी काय केली? दुप्पट केली. आयताची लांबी दुप्पट केली बघा. रुंदी निमपट केली. रुंदी निमपट केली. बघा केली का निमपट? लांबी दुप्पट केली का मी?
केली. रुंदी निंपट केली का? निंपट म्हणजे हाफ, लांबी दुप्पट म्हणजे डबल. लेंथ डबल केली, ब्रीथ हाफ केली का? तरी सुद्धा क्षेत्रफळात काहीच फरक पडत नाही. सो कसं काय हो? कारण हे इथं मल्टिप्लाय. जर गुणिले गुणिले असेल तर काय करायचं? तलवार चालवायची, काटाकाटी करायची. अंशातलं 2, छेदातलं 2, न्यूमरेटर मधलं 2 आणि डिनॉमिनेटर मधलं 2 कॅन्सल होतं. राहिलं काय शिल्लक बेटा? व्हॅल्यू टू बीच राहिलं ना. फरक पडला का नाही क्षेत्रफळात काही? पडला का काही सांगा? नाही पडला बेटा, काहीच फरक पडला नाही. कळतंय का? मग तेच वाक्यात लिहून घ्या. येतं लिहून? तर घ्या घ्या. आयताची लांबी दुप्पट केली, दिलेल्या आयताची लांबी दुप्पट केली, वरुंदी निंपट केली, तर आयताच्या क्षेत्रफळात काहीच फरक पडत नाही. तर आयताच्या क्षेत्रफळात काहीच फरक पडत नाही. सर्वांनी लिहून घ्या बेटा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी सांगतोय, तुम्ही सुद्धा मराठीत इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इफ द लेंथ ऑफ अ गिवन रेक्टँगल इज डबल्ड, इफ द लेंथ ऑफ अ गिवन रेक्टँगल, देवांशीष शिकवण्याकडे लक्ष दे, घरात गप्पा करू नको. देवांशीष फडतरे, सातारा. ओके. इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल डबल्ड, देवांशीष परत तुझं चालू आहे असणं, प्रमुख करून टाकू क्लासमधून. लक्ष द्या. इफ द लेंथ ऑफ द रेक्टँगल गिवन रेक्टँगल इज डबल्ड अँड ब्रीथ इज हाफ. हाफ काय स्पेलिंग आहे त्याची? HAVED. हा, ठीक आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल डज नॉट चेंज. ओके. चला, आता हिशेबामध्ये थोडस बदल आहे. समजा आयताची लांबी रुंदी दुप्पट केली, ह्याच क्षेत्रफळ काय रे? लेंथ इंटू ब्रीथ काय रे? एरिया ऑफ रेक्टँगल. आयताचं क्षेत्रफळ मराठी सुद्धा लिहावं लागतं रे बाबा. ते मराठी मिडियमची मुलं मी सगळं इंग्लिश मध्ये शिकवलं. मराठी सुद्धा लिहावं लागतंय. मला वाटतं आता बरेचपैकी सेमीचे विद्यार्थी आहेत, क्वचितच मराठीचे विद्यार्थी आहेत, आपल्याला क्वचितच आहेत जे फक्त मराठी मिडियमचे आहेत. बहुतांश विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत आणि इंग्लिश मिडियमचे आहेत. ते तरी पण मराठी सुद्धा लिहित जाईल. मराठीत तर मी सांगत असतो, इंग्लिश मध्ये पण सांगत जाईल. ओके. आता काय केलं की लेंथ डबल केली बेटा, आणि ब्रीथ म्हणजे रुंदी आहे ती पण डबल केली बेटा. तर आयत क्षेत्रफळ काय होते बघा, हे 2 आणि हे 2 4 झाले, प्लस लेंथ टू ब्रीथ. हे क्षेत्रफळ आयताचं किती टाइम झालं? 4 टाइम्स झालं, चौपट झालं बेटा. कसं झालं? चौपट झालं. याचं वाक्य कसं लिहून घेता येईल नवीन? त्याचं वाक्य असं लिहून घ्यावं लागेल, दिलेल्या आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली. लिहून घ्या बेटा, सगळ्यांची व्हिडिओ मी पाहतोय, सगळ्यांनी लिहून घ्या. हा, गणेश लकडे बेटा लिहून घे. दिलेल्या आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली. दिलेल्या आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर आयताचे क्षेत्रफळ चौपट होईल. मयुरेश शिंदे रिमूव्ह करत आहे, राजवीर लिपारे रिमूव्ह करत आहे, अन्मय शिंदे रिमूव्ह करत आहे. नवमी 5 बेटा व्हिडिओ ऑन ठेवायचा असतो बेटा. नवमी आज तुझा पहिलाच दिवस आहे, व्हिडिओ ऑन ठेवायचा असतो, कंपल्सरी व्हिडिओ ऑन लागतो आपल्याविषयी. ओके. हा, नवमी बेटा व्हिडिओ ऑन ठेवायचा, कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायचा, व्हिडिओ बंद नाही करायचं कधीच. आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं, प्रत्येक प्रश्न वाक्य व्यवस्थित लिहून घ्यायचं. आज पहिला क्लास आहे तुझा. हा, चला. अन्मय शिंदे काय झालं? परत परत व्हिडिओ बंद केलाय अन्मय? अन्मयला रिमूव्ह करून टाकू आजच्या दिवस अन्मयला क्लास करायचं नाही. अन्मय चालतंय का? नाही, रिमूव्ह करू दे. आता त्याचं नाव गेलं तरी पण तो व्हिडिओ ऑन ठेवाय ना. अन्मय शिंदे, तुझा व्हिडिओ ऑन होत असतो, ऑन कर बेटा. नाही करत? मी रिमूव्ह केलं बघ. करू का रिमूव्ह अन्मय? मला अजून सांग. नको ना? जेवण चालू आहे. पुष्करी तापे, सृष्टी जाधव, संस्कार तुमचं नाव घ्यावं लागतं का? तुम्हाला कळत नाही तुमचा व्हिडिओ बंद आहे म्हणून? शिवतेजी, अनुष्का गुरुप्रे, मोहित चौधरी, आयुष पाटणचा एक व्हिडिओ ऑन होता, कारण तो पॅसेंजर नव्हतो. मनस्वी कांबळे, ऋग्वेद, परीक्षिती लकडे, हर्ष चौधरी, तनुजा जाधव, तुमचे नाव घ्यावे लागतील का? वेदांत टोपे. अरे बापरे, अजून तर खूपच आहेत. प्रणिती गोडसे, सोनाली माकोडे, वेदांत कोळी, श्रवण चव्हाण, समर्थ आवटे, ओम माने. बरं, रिमूव्ह करून टाकतो खडाखड.
ताटकडे सुप्रिया, आरती क्षीरसागर असं बघितलं व्हिडिओ ऑन नाही करायचं, कंटिन्यू ऑन ठेवायचं. सार्थक सरगर. ओके. सोनाली माकुडे बेटा व्हिडिओ ऑन ठेवा. सोनाली माकुडे. मयुरेश्वर शिंदे, जर 2 वेळेस नाव घेतलं मी रिमूव्ह करून टाकतोय तुला. नाही, तुम्हाला रिमूव्ह केल्याशिवाय कळत नाही एकदा. मयुरेश्वर पुन्हा व्हिडिओ बंद नाही करायचा. हा. सिद्धांत पाटील फक्त उत्तर सांगणं व्हिडिओ नसतो आहे का नाही, रिमूव्ह करून टाकतो. सार्थक पवार. सृष्टी काय अडचण आहे? सृष्टी जाधव. हा, अजूनही व्हिडिओ ऑन नाही सृष्टी. तुझं नाव घ्यायची वाट बघत होती. ओम शेवते. सार्थक पवार. सृष्टी जाधव मी रिमूव्ह करून टाकतोय. जॉईन आहेस का क्लासला? ठीक आहे. लक्ष द्या शिकवण्याकडे आता. हा. आता बघा काय केलं बघा, आयताच्या क्षेत्रफळामध्ये लांबी दुप्पट केली, रुंदी दुप्पट केली, लेंथ डबल केली, ब्रीथ डबल केली. ओके. ओके, व्हिडिओ बंद चालू करू नको. काटकडी सुप्रिया, माझं लक्ष तुमच्यावरच आहे. हा. तर काय होतं, आयताचं क्षेत्रफळ काय होतं, चौपट होतं. ओके. समर्थ काटकर व्हिडिओ ऑन ठेव बेटा. अनुष्का कदम, शिवतेजी बंद नाही करायचे व्हिडिओ. जे बंद करणारे मुलं आहेत ना त्यांची स्क्रीन मी समोर लावली आहे, बंद करून ठेवणाऱ्या मुलांची. हा. चला मग आता बघा काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं क्षेत्रफळ वाक्य लिहून घ्या. मग ते वाक्य, दिलेल्या आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली असता, दिलेल्या आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली असता, अनमोल व्हिडिओ बंद नसतो ठेवायचा. दिलेल्या आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली असता आयताचं क्षेत्रफळ चौपट होतं. हर्ष तांबोळी बेटा व्हिडिओ ऑन ठेव. हर्ष तांबोळी. हा, दिलेल्या आयताचं क्षेत्रफळ काय होतं, चौपट होतं. हर्ष तांबोळी नावात पण रिनेम तू केलं नाही, सिकंदर तांबोळी नाव येतं तुझं. ठीक आहे. चला ऋग्वेद, तुला काय घरी येऊन सांगू का मार देऊन? हा, मी येतोच था दहिवडीत, मग तुला बघतो कॉल तरीके. हा, पुढे आपण जाऊया. ओके. हा, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी लिहून घ्या इंग्लिशमध्ये. इफ द लेंथ अँड द ब्रीथ ऑफ अ गिवन रेक्टँगल आर डबल्ड, इफ द लेंथ अँड द ब्रीथ ऑफ अ गिवन रेक्टँगल आर डबल्ड, इफ द लेंथ अँड द ब्रीथ ऑफ अ गिवन रेक्टँगल आर डबल्ड, if the length and the breadth of a given rectangle are doubled, area of that rectangle becomes quadrupled. बरोबर का? क्वाड्रॅपल्ड म्हणजे चौपट. क्वाड्रॅपल्ड. ओके. अरे भूमी लगेच व्हिडिओ बंद केला. स्वरांजली व्हिडिओ बंद केली. वेदांत कोळी व्हिडिओ बंद केले. राजवीर कोकाडी व्हिडिओ बंद केले. स्वरांजली काटकर, यशराज मोहिते, भूमी मांडवणेकर, शर्वरी सूर्यवंशी. हा, आम्ही व्हिडिओ बंद करायची स्क्रीन समोर ठेवली आहे. व्हिडिओ बंद चालू करतात ना तेच मला समोर दिसत आहे. बरं का देवकर, शंभूराज. हा, व्हिडिओ बंद चालू करताच दिसतात माझ्यासमोर, मी तीच स्क्रीन बघतोय. व्हिडिओ बंद चालू करते. वेदांत टोपे का नाही, बंद करायचा चालू करायचा, दर्शन सोनार, ओम माने बंद करायचा चालू करायचा. म्हणजे मी तास यातच घालावं असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या नाव घेण्यामध्ये? चला पुढे आपण जाऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आयताचं बघितलं, आता वर्तुळाचं आपण बघूया. वर्तुळाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ अ सर्कल. वर्तुळाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ सर्कल काय आहे आपलं सूत्र? पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय असतं रे? आर म्हणजे रेडियस. रेडियसला मराठीत त्रिज्या म्हणतो आपण, त्रिज्या. पायची व्हॅल्यू काय घ्यायची? पायची व्हॅल्यू तुम्ही 22/7 घेऊ शकता, किंवा गणितात जर दिलं असेल तर 3.14 घेऊ शकतो. शक्यतो 22/7 घ्यायचं. जर मॅथमॅटिक्सच्या प्रॉब्लेम मध्ये दिलं हेच घ्या म्हणून तरच 3.14 घ्यायचं. बरं का यशराज मोहिते, ओम शिवते जिंगळे. हा, तरच व्हिडिओ ऑन ठेवायचं नाव घेतलं की. काय नाही, शिवतेचा रिमूव्ह करतो, गरज नाही शिवतेला. मी आज रिमूव्ह करणार आहे, मला डोक्यात बसलं नाही. शिवतेस तू रिमूव्ह करणार आहे बेटा. तुझं दोनदा नाव घेतलं मी. नाही, आजचा क्लास तू करण्याचा तुझे नाही आहे, तू आजचा क्लास करण्यासाठी करू रिमूव्ह शिवतेस. हा, चला पुढे आपण जाऊया. राजलक्ष्मीची बारी आहे रिमूव्ह करायची. राजलक्ष्मी फरफडायची. हा, आता समजा
या वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये रेडियस डबल केली. रेडियस जर डबल केली तर काय होते बघा, पाय ओके 2r केलं, त्याचं स्क्वेअर केलं तर काय होतं रे, पायला पाय 2 चा स्क्वेअर 4 इंटू r स्क्वेअर म्हणजे काय ते 4πr स्क्वेअर. जर रेडियस जर डबल केली, जर वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये रेडियस जर डबल केली काय होते बेटा, तर वंशी होते. रेडियस जर डबल केली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होते, चौपट होते. हा राजवीर लिपारी व्हिडिओ बंद चालू करत खेळत जावा फक्त तुम्ही, वंशी होते राजवीर लिपारी, काय नाही. रेडियस जर डबल केली तर काय होते, क्षेत्रफळ काय होते, चौपट होते. तेच वाक्य आपल्याला लिहून घ्यायचं, सार्थक सरकार लिहून घे बेटा. ओके चला, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास, हा ओमाने वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास काय होते, ओमाने वर्तुळाचं क्षेत्रफळ, ओमानेला रिमूव्ह होतंय का नाही क्लासमध्ये, वर्तुळाचं क्षेत्रफळ चौपट होतंय. ओके, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होतं बेटा, चौपट होतं. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी लिहून घ्या बेटा. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज डबल्ड, if the radius of a circle is doubled, then area of a circle is quadrupled. Area of a circle is quadrupled. ओके चला, ओम यार काय घाण करतो मग, ओमला रिमूव्ह करून टाकतो आजच्या दिवस. कुठे गेला ओम, नाही आता मी माफ पाहिजे बोला, माफच करणार नाही आज बेटा. ओम बेटा आजचा क्लास तू काय कर, ऍप मध्ये बघ जाऊन पुन्हा. चालतंय का बरोबर ओम? सर तुम्ही असंच म्हणता, कुणालाच करत नाही. ओमला केलं बघा मी आता, फार्मसीचे विद्यार्थी बघा उद्या ओमला केलं का विचारा, ओमला जाऊ ना. ओमला रिमूव्ह केलं मी. गेला ओम बाजूला. एमजीडी बॉयज तुम्ही बंद करा, एमजीडी बॉयज आता बंद तर ठेवा व्हिडिओ फक्त. रिमूव्ह केलं बघा व्हिडिओ बंद ठेवणार लगेच. हा परीक्षेची लकडे, आता तुझी बारी आहे. तर पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा ह्याच्यामध्ये काय असतं माहितीये का सर, सर म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये काय असतं की याचं एकक कसं ठरतं, एकक हे बघा, चौरसाचं क्षेत्रफळ आहे. तुला माहितीये बाजू कशी असते रे, मीटर मध्ये असते, सेंटीमीटर मध्ये असते, बरोबर का नाही. हा बाजूचं एक काय मीटर आहे, सूत्र काय आहे आपलं, बाजूचं एक मीटर आहे, सूत्र आहे स्क्वेअर. सूत्र बाजूचं काय होतं, स्क्वेअर होतंय. पण चौरसाचं क्षेत्रफळाचं एक काय होतं, मीटर स्क्वेअर असतं. हा किंवा त्याला असं म्हणतात चौमी, मराठीला चौमी असं म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला मीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर असं म्हणा. ओके, तसंच तुम्हाला सांगतो ह्याचं एकक काय असतं, रेक्टँगलचं आयताचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टँगल त्याचं एकक काय असतं, लेंथचं एकक समजा मीटर आहे, ब्रिथचं एकक सुद्धा मीटर आहे. मीटर इंटू मीटर काय होतं रे, मीटर स्क्वेअर होतं. त्याला मराठी काय म्हणा, चौमी म्हणा. जर हे किमी दिलं असतं, किलोमीटर दिलं असतं, किलोमीटर किलोमीटर स्क्वेअर झालं असतं, चौकिमी झालं असतं. कळतंय का चैतन्य फडतरे, हा समजतंय. हा चला ओके, त्याच पद्धतीने वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय काय रे, तर चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर वर काय जे असेल ते चौरस शब्द लागतो. स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर इंग्लिश मध्ये हे एकक आहेत. आता हे एकक करत असताना विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी आपल्याला क्षेत्रफळाच्या माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या कोणत्या गोष्टी येतो ज्या आम्हाला प्रश्न स्कॉलरशिपच्या प्रश्न नक्की विचारतील, तर त्या काही गोष्टी आहेत बेटा, लक्षात घे. 1 चौरस मीटर, 1 चौरस मीटर, 1 स्क्वेअर मीटर, असं लिहूया, 1 स्क्वेअर मीटर, मीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू, 1 मीटर स्क्वेअर बरोबर किती आहे, किती चौरसेमी असतं, 10,000 चौरसेमी किंवा 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर असतं बेटा. हा 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 चौसेमी किंवा 10,000 चौरस मीटर, मीटर सेंटीमीटर स्क्वेअर सॉरी. आता बघा जर 1 चौमी हे 1 चौरस मीटर, म्हणजे जर असे 1 चौरस मीटर हे 100 चौरस मीटर झाले, किती मीटर झाले, 100 चौरस मीटर किंवा 100 मीटर स्क्वेअर झाले. हा जो एरिया 100 मीटर स्क्वेअर झाला तर तो किती होतो, तो 1 आर होतो, 1 आर किंवा त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये आपण एकर म्हणतो. एकर, तुमचं शेत किती एकर आपण विचारतो का नाही, तुम्हाला किती एकर शेत आहे म्हणतो का नाही. ओके, हा तर 100 मीटर स्क्वेअर झालं तर त्याला आपण 1 आर किंवा 1 एकर असं म्हणतो. कळतंय सार्थक, हा 1 आर किंवा 1 एकर असं म्हणतो. आता बघा ज्यावेळेस हे 100 आर होतात, सॉरी आर म्हणजे माझ्या मते गुंठा असं काहीतरी,
काय बघतो आरला गुंठाच म्हणतात ना. हम्म. हम्म. तर कार म्हणजे हा गुंठा सॉरी एक आर म्हणजे एकर नाही बेटा, गुंठा गुंठा. गुंठा गुंठा असे 24 आरले की एक एकर होतो बेटा. दुरुस्त नाही करा. 40 हा 40 आरले की होय. मग गुंठा म्हणतो बघा बोली भाषेमध्ये गुंठा. हा किती गुंठा प्लॉट आहे तुमचा. गुंठा म्हणजे 33 हा. गुंठा म्हणतात. ओके किती गुंठा प्लॉट आहे आपण म्हणतो ना 33 किती गुंठा प्लॉट आहे, किंवा 100 चौरस मीटर स्क्वेअर झाला तर काही गुंठा होतो. ठीक आहे. चला आता पुढे आपण जाऊया. समजा असे किती आर झाले, 100 आर झाले. 100 गुंठे झाले, असे तुमचे 100 आर झाले, असे तुमचे 100 गुंठा झाला 1 हेक्टर तर तुमचा 1 हेक्टर होतो बेटा. जर तुम्हाला जमीन मोजायची असेल, जमिनीचं क्षेत्रफळ मोजायचं असेल, तुमच्या शेतातल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजायचं असेल, हा टॉपिक तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे बेटा. ओके ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून सांगतो 40 आर 40 आर 40 आर त्याला मराठीत आपण गुंठा म्हणूया, गुंठा. 40 आर गुंठा म्हणून काय असतो, 1 एकर असतो. 1 एकर 1 एकर असतो बेटा. अहो तो किती एकर शेती आहे तुम्हाला, माझ्या बापदादाकडे लई शेती आहे, किती एकर आहे, 50 एकर शेती आहे, 100 एकर शेती आहे, असं 50 वर्षापूर्वी सांगितलं जात होतं. परंतु ना लोकसंख्या इतकी वाढली आहे, लोकसंख्या इतकी वाढली आहे, त्याचं काय झालंय, विभाजन झाले, वाटणी 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 होऊन 3.5 एकर पण राहिली नाही आता बऱ्याच जणांकडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-2.5 एकर शेती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र खूप मोठी शेती झाली. तर मराठवाडा भागामध्ये शेती आहे जास्त, पण पश्चिम महाराष्ट्रात शेती कमी आहे. मराठवाडा भागात पण 5 एकर पर्यंत गेले आता हे प्रमाण, जास्तीत जास्त 5 एकर सरासरी एखादा असू शकते. ठीक आहे. कळतं इथपर्यंत, समजतं बेटा अर्णवने कळायचं. ओके. हा अर्णव व्यवस्थित मोबाईल एका ठिकाणी ठेव, लांबून बघ व्यवस्थित, मोबाईल हातात घेऊन बघू नको. हा डोळ्यात प्रॉब्लेम होऊ नये. हा समजते. चला आपण पुढे जाऊया. हा आता बघा, अरे बापरे, ये तू क्यों आया रे, रांगत रांगत आलेस तू. मग हे रांगत रांगत आहे माझ्यापाशी, पायाला धरायले मला येऊन. ठीक आहे. चला आता तिने सोडून देते का जाणार पुढे. 1 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर. 1 हेक्टर बरोबर डॅश डॅश चौरस मीटर. 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. मीटर स्क्वेअर आपण इंग्लिशमध्ये. ओके. हा चार्ट खूप महत्वाचा आहे बेटा, व्यवस्थित लिहून घ्या. ह्याच्यावर सुद्धा काय होते, प्रश्न जे विचारतात ना परीक्षेला, हे ह्याच्यावर विचारतात, ह्याच्या पुढले प्रश्न विचारतात. क्षेत्रफळ तर सगळ्यांना काढता येतं, पण त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. ज्याला रूपांतर करता येतं तोच अंतिम उत्तर आपण पोहोचू शकतो, अन्यथा तो पोहोचू शकत नाहीये. हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या बेटा. व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा, तुमच्या अभ्यासाची खोलीत लावून ठेवा. किंवा तुम्हाला जर तुमच्या शेतातलं क्षेत्रफळ मोजायचं, शेताचं तुम्हाला किती शेत आहे, तुझ्या शेताचं क्षेत्रफळ तुम्हाला ही चार्ट उपयोगी पडू शकतो बेटा. हा पार्थ विचार. तर एकर आणि हेक्टर मध्ये काय डिफरन्स आहे? अरे किती अडीच 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 एकर झालं म्हणजे 2.5 एकर झालं. हे पण लिहितो मी. एकर 40 गुंठे, हेक्टर 100 गुंठे. 2.5 एकर झालं, 1 हेक्टर होतो. 1 हेक्टर ऍक्च्युली आपल्याकडे जमीन धारणा, आपल्याकडे जी शेती असते ती शेती आपण कशा मोजतो, एकर मध्ये मोजतो. परंतु शासनाच्या रेकॉर्डला जमीन कशाला मोजली जाते, हेक्टर मध्ये. आता 8वीचे जर विद्यार्थी असतील आपल्या या क्लासमध्ये, 8वीचे विद्यार्थी आहेतच, असतील नाही आहेतच, 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भूगोलमध्ये 6वा पाठ आहे बघा, भूमिउपयोजन आहे का, भूगोलमध्ये आहे का भूमिउपयोजन, इंग्लिश मिडियमला पण मराठी मिडियमला स्टेट बोर्डला. हा त्याच्यामध्ये तुम्हाला 7-12 दिलाय बघा, 7-12 वगैरे चित्र आहे बघा, 7-12चं आहे का नाही. त्याचं बघा जमिनीचं धारणा क्षेत्र हेक्टर मध्ये दिले बघा, बघा पुस्तक काढून नंतर निवांतपणे. हा त्यामध्ये जमिनीचं धारणा क्षेत्र हेक्टर मध्ये दिले. हा राजवीर बेटा विचार. हा सर जरा सरकता का लिहायचं? हा लिहा घ्या, विषय काढून घ्या, नंतर लिहितो साधा क्रिवे लागणार तुम्हाला. ओके चला. हा पार्थ विचार. हा सर तो त्या लेसनचं नाव ऍग्रिकल्चर आहे का? काय काय त्या लेसनचं नाव ऍग्रिकल्चर आहे का? नाही क्षेत्रफळ एरिया सर एरिया मध्येच आहे.
मग प्लॉटचा एरिया मोजायला लागतो का नाही? जर तुम्ही म्हणलं नाही का भूगोलच्या 8वीच्या भूगोलच्या बुकमध्ये तू स्टेट बोर्डला आहेस का? सीबीएसई नाही सीबीएसई हा, मग स्टेट बोर्डला टॉपिक येतो बेटा. काय? पुढे जाऊया आता, प्रश्नाकडे पण जाऊया. ठीक आहे, बेसिक्स आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. प्रश्न आपण घेऊया. थोडेसे बेसिक प्रश्न घेऊया सुरुवातीला, कारण 7वीचे पण विद्यार्थी आहेत. 7वीच्या मुलांचे पहिल्यांदा बेसिक्स प्रश्न आपण व्यवस्थित घेऊया. आज सोपे सोपे प्रश्न होतील, त्या थोडी प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाईल. उद्याचे प्रश्न जे थोडी काठिण्य पातळीचे येतील. आणि स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न रेकॉर्डिंग क्लासमध्ये येतील बरं का. सगळे स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न रेकॉर्डिंग क्लास. बरेच विद्यार्थी रेकॉर्डिंग क्लास पाहत नाहीत. ऍक्च्युली आजच्या झूम मिटिंगला सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. काल तर युट्यूब लाईव्हला खूपच कमी विद्यार्थी उपस्थित होते. ठीक आहे, आणि रेकॉर्डिंग क्लासमध्ये बेटा तर परीक्षेत विचारले सगळे प्रश्न शिकवले जातात, बरोबर का नाही मुलांना? हा, रेकॉर्डिंग क्लासमध्ये तर रेकॉर्डिंग क्लास पाहणं गरजेचं आहे, त्याला मेरिटमध्ये यायचं त्याला. हा, मग तुम्ही शिष्यवृत्तीधारक होणे हीच माझी गुरुदक्षिणा असणार आहे बेटा. मग शिष्यवृत्तीधारक मला असं चालतंय का, जिल्ह्यात पहिलं चालतंय का? मला नाही, मला राज्यात यावं लागते. कशी पाहिजे मला गुरुदक्षिणा? तुम्ही राज्यात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मग सगळंच प्रॉब्लेम आहे ना. आपण त्यावेळी उपाय सांगितले. रेकॉर्डिंग क्लास तुम्ही 24 तास तरी करू शकता. तुम्हाला जे एनएसच्या प्रश्न मी सेंड करतोय त्या प्रिंट करून सोडवा. मोबाईलवर पाहून कोणी सोडू नका, डोळे फोडू नका मोबाईलवर. कळलं का? त्या द्यायचं, प्रिंट करायचं, सोडायची, पाठवणार आहे आता. कालची मी मॅट पाठवली ते रात्री, काय आहे का ते साईटच्या आन्सर मी ग्रुपवरच पाठवतो. ज्यांनी सोडले त्यांनी मला पर्सनल मार्क पाठवा बेटा. तुझे मार्क्स मी वाचत असतो, नोटिफिकेशन मध्ये वाचत असतो. रीड दिसत नाही तुम्हाला केलेलं, पण नोटिफिकेशन मध्ये ते वाचलेलं असतं मी नोटिफिकेशन नंतर. ठीक आहे, तर पाठवत जावा. चला, आजचा पहिला प्रश्न. एका आयताची परिमिती 72 सेंटीमीटर आहे. एका आयताची परिमिती 72 सेंटीमीटर आहे. प्रश्न लिहून घ्या, मी तोंडी सांगणार आहे. एका आयताची परिमिती 72 सेंटीमीटर आहे. लांबी 20 सेंटीमीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? प्रश्न लिहून घ्या. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 72 सेंटीमीटर. Perimeter of a rectangle is 72 centimeter. Length of a rectangle is 20 centimeter. Then, what is the area of rectangle? What is the area of rectangle? ओके, सोपा प्रश्न आहे. ओके, उत्तर मी पर्याय पण देतो. पर्यायाचं उत्तर सांगा मला. पहिला पर्याय आहे 160 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरा 220 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरा पर्याय 220 सेंटीमीटर स्क्वेअर. तिसरा आहे 320 सेंटीमीटर स्क्वेअर. चौथा आहे 360 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, कोपऱ्यात जर दिसत असेल तर ते सेंटीमीटर स्क्वेअर लिहिले, फक्त दुसरं काही नाही लिहिलं बेटा. ओके, यशराज मोहिते कंटिन्यू व्हिडिओ ऑन ठेवायचा असतो. आता मी विचारत नसो उत्तर. तुझं मी आता सगळ्यांचं नाव घेत असतो, व्हिडिओ बंदच होता कायमस्वरूपी. खरं काय यशराज? खरं का नाही? तुझं नाव घेतलं नव्हतं, तुझा व्हिडिओ कंटिन्यू बंद होता. आता उत्तर सांगितलं ऑन केलंय. तसं नाही करायचं. हे चांगल्या विद्यार्थ्याचं, आदर्श विद्यार्थ्याचं लक्षण नाहीये. तुम्हाला आदर्श विद्यार्थी बनायचंय का टुकार आवारा, कसा विद्यार्थी बनायचं तुम्ही ठरवायचं. हा, सृष्टी जाधव 10 वेळेस नाव घेतलं तर व्हिडिओ ऑन नाही केला. जेवण चालू होतं का घरामध्ये, शाळेत येऊन? हा, चला. हा यशराज, अनम्यूटची रिक्वेस्ट आहे. यशराज अनम्यूट करायचंय, व्हिडिओ ऑन नाही करायचं. म्यूटचं दाब. हा, बोल. सर, पर्याय क्रमांक 3 320. पर्याय 320. ज्यांचं उत्तर 320 आहे त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचं उत्तर 320 आहे त्यांचं करेक्ट आन्सर आलेलं आहे 320. लोअर हँड करा बेटा. फक्त 14 मुलांनी रिझल्ट केलेलं आहे, म्हणजे बाकी मुलं आलं नाही. काय करायचं बेटा? पहिल्यांदा दिलंय काय? तुम्हाला दिलं आयताची परिमिती. शॉर्टकट देतो, आयताची परिमिती. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय सूत्र आहे ते? 2 × लेंथ प्लस बी. पेरिमीटर दिलंय 72 दिलंय.
लेंथ किती दिले? लेंथ दिले बघा 20 दिले बेटा, प्लस बी 72. हे दोन जे आहे ते गुणाकारात आहे, ते इकडे खाली आलं लेफ्ट हँड साईडला भागाकारात गेलं, प्लस 20 प्लस बी. काही जण सॉरी 20 पण येईल की, अरे नाही येऊ शकत बेटा, 20 प्लस बी ला ब्रॅकेट आहे बेटा, ही द्विपदी आहे, असं 20 डायरेक्टली येऊ शकत नाही. दोन गेलं राहिले काय 20 प्लस बी आता येऊ शकते बेटा, काही भाकरत नाही जात, ते वजा ठेवणार बरं का. ओके 72 भागिले 2, 72 भागिले 2, हा काय होतं 36. 72 ला मी 2 ने डिवाइड केलं, उत्तर काय आलं 36. 2 6 उरला एक, 2 12, 36. 36 बरोबर 20 प्लस बी. 36 हे 20 राईट हँड साईडला आहे, लेफ्ट हँड साईड आलं मायनस झालं. 36 मायनस 20 इज इक्वल टू बी. 36 मायनस 20, 6 मायनस 0, 6, 3 मायनस 2, 1, 16. बी काय आली तुमची 60 सेंटीमीटर आली. सेंटीमीटर का? कारण परिमिती सेंटीमीटर दिली आणि लेंथ पण सेंटीमीटर, त्यामुळे ब्रीथ रुंद दिसला सेंटीमीटर. आता काय करायचंय? एरिया ऑफ रेक्टँगल, क्षेत्रफळ कशाचं? आयताचं. काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. एकदम सोपं आहे. लांबी आहे तुमची 20, रुंदी आहे 16, 16 दोन्ही 32, 16 टू जा 32, 320 सेंटीमीटर स्क्वेअर. तर सोपा प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे, बेसिक. ओके समजले बेटा, लिहून घ्या. परत सांगतोय, कोणीही माझ्या परस्पर लिंक तुमच्या मित्रांना शेअर करायची नाही क्लासच्या बाहेरच्या, कळलं का? ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना साठीच लिंक असते, ज्यांनी फी भरून. तुम्ही फी भरून क्लास करायचा, तुझ्या मित्रांना फुकट लिंक का द्यायची रे? द्यायची नाही. हा बरं द्यायचंय, मित्र मला डेमो बघायचा आहे, तर मला पहिल्यांदा व्हॉट्सअपला सांगायचं किंवा फोन करून सांगायचं की सर माझ्या शाळेतला मित्र असं डेमोची लिंक मागतोय, त्याला लिंक पाठवू का? मला सांगून शेअर करायचं, असं परस्पर नाही करायचं बरं का. तुला इंग्लिशच्या आणि गणिताच्या तासाला असे परस्पर विद्यार्थी आलेले दिसले नाही पाहिजेत. मी इच अँड एव्हरी स्टुडंटची नावं चेक करत असतो, मी इच अँड एव्हरी स्टुडंटचे व्हिडिओ पण चेक करत असतो. व्हिडिओ चेक का करतो? तर प्रणव कांबळे बसलाय का व्यवस्थित, लक्ष आहे का प्रणव कांबळेचं? नाव घेतलं की प्रणव कांबळेने व्हिडिओज बंद केला, असं नसतंय. काय राजवीर लिपारे असं असतं व्हिडिओ बंद करून बसणं? पप्पाला फोन करून सांगू की राजवीर नाही, राजवीरला रिमूव्ह करतो, एकदा रिमूव्ह केली तिच्या लक्षात राहतं कायमस्वरूपी. खरं का राजवीर? ओमे रोकला मी रिमूव्ह केले, तर ओमे रोकला जरूर सांगावं लागतं. तसं तुला रिमूव्ह करतो एक दिवस, म्हणजे तुला लक्षात राहील. चालतं का राजवीर? एक दिवस रिमूव्ह करू तुला, नाही करूच, म्हणजे पुन्हा उद्यापासून करणार नाही परत, आहे का नाही? करूच आज रिमूव्ह तुला. हा सिद्धांत पाटील, हा एकदा रिमूव्ह करू सिद्धांत पाटीलला पण. आराम झोपायचा काय काय पार्क काम आहे, काय रिमूव्ह करून टाकायचं. चला पुढला प्रश्न. एका चौरसाची परिमिती, एका चौरसाची परिमिती, एका चौरसाची, मी शॉर्टकट घेतो फुल काढली. एका चौरसाची परिमिती, परिमिती एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर असेल, 48 सेंटीमीटर असेल, तर 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 चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ इंग्लिश मध्ये असेल प्रश्न, इंग्लिश मध्ये. इफ perimeter of a square is 48 centimeter, if perimeter of square is 48 centimeter, then what is the area of square? Then what is the area of square? सगळ्यांनी सोडवा, सगळ्यांनी सोडवा. पर्याय पण मी तुम्हाला देतो. पहिला पर्याय आहे 144. फर्स्ट ऑप्शन इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड ऑप्शन इज 196 centimeter square. Third option is 169 centimeter square. Fourth option is 256 centimeter square. टाइम अप झालेला आहे, 30 सेकंद संपलेले आहेत. एका बद्दल आपण उत्तर विचारूया. ओके हा 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 हर्षित बाबर सांग, हर्षित बाबर. हर्षित अनम्यूट करा. ऑप्शन नंबर 1 144 सेंटीमीटरचा वर्ग. 144 सेंटीमीटर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. ज्यांचं उत्तर पर्याय 1 आले आणि जे आज्ञाधारक आहात, हुशार आहात, सांगितलेलं ऐकतात अशांनी एका सेकंदात लोअर हँड करायचं. जे ऐकत नाही त्यांचे रेझेंट राहतील, त्याची नाव घेतो ना आपण म्हणजे राहिले त्यांचे. कसं जोडवायचं? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, चौरसाची परिमिती, काय सूत्र आहे? 4 गुणिले बाजू. तो परिमिती काय सांगितली तुम्हाला? 4 इंटू साईड.
परिमिती काय दिली तुम्हाला 48 दिलेली आहे म्हणून साईड इज इक्वल टू 48 डिवाइड बाय 4 काय साईड आली तुमची साईड आली तुमची 12 ओके क्षेत्र मिळायचंय एरिया ऑफ स्क्वेअर चौरसाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू बाजूचा वर्ग साईड स्क्वेअर बाजू म्हणजे साईड त्याचा स्क्वेअर बाजू तुमच्या 12 स्क्वेअर 144 सेंटीमीटर स्क्वेअर इतकं सोपं आहे बेटा इतकं सोपं आहे ओके समजतंय खटाखट 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 ओके आता उद्याचं जे आहे त्याला उद्याच तासून घेऊया 9 वाजलेले आहेत ओके चालेल पुढचे प्रश्न भरपूर प्रश्न आहेत जबरदस्त प्रश्न आहेत ते जबरदस्त प्रश्न अजून आपल्याला काय माहित 3-4-5 पण भाग लागू शकतात आजचा वेळ थोडा जास्त आपला व्हिडिओ ऑन करणं 15 मिनिटं ह्याच्यात वाया गेलेला आहे उद्यापासून तो जाणार नाही याची मी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडून ठीक आहे जास्तीत जास्त प्रश्न होतील उद्या कळलं ओके आजचा क्लास कसा वाटला कोण सांगेल अनम्यूट होऊन आजच्या क्लासवर प्रतिक्रिया कोण देईल 3-4 वाक्यात आजच्या क्लासबद्दल प्रतिक्रिया 3-4 वाक्यात कोण देईल कोणाला द्यायची इच्छा आहे रेज हँड करा मयंक बेटा मयंक सांग की मी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सांग सर आजचा क्लास छान वाटला आज तुम्ही ते एरिया बद्दल शिकवलं आणि सर ते साईड लेंथ आणि ब्रेड दुप्पट झाली तर तो एरिया 4 टाइम्स होतो ते उदाहरण मला छान वाटलं आणि सर ते लिंक शेअर करण्याबद्दल जे तुम्ही माहिती दिली ती सुद्धा मी लक्ष देऊन ऐकली आहे आणि सर आजचे एक्झाम्पल्स पण छान होते म्हणून आजचा क्लास मला खूप छान वाटला ओके बरं आता अंशुमनला पण बोलायचं अंशुमन बोल बेटा अंशुमनचं लास्ट घेऊया सर आजचा क्लास खूप छान होता तुम्ही खूप फॉर्म्युलेज लिहून दिले आम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की प्रत्येक तो चार्ट बनवून देण्या एरिया आणि एकर आणि हेक्टरचा त्याच्यानंतर तुम्ही 2 प्रश्न घेतले ज्यातून आम्हाला खूपशे डाऊट्स पण क्लिअर झाले त्यामुळे आजचा क्लास खूप छान वाटला ओके आपण थांबूया ओके जर तुमच्या शाळेतल्या वरील 7वीचे विद्यार्थी असतील एनएमएस विद्यार्थी किंवा स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील त्यांना जर क्लास जॉईन करायचं असेल तर माझा नंबर त्यांना देऊ शकता विनाकारण डेमोच्या लिंक त्यांना पाठवू नका चला हा सिद्धी अड्डक तुमच्या शाळेत बघा 7वी स्कॉलरशिपचा क्लास करणार असतील तर सांगा माहिती सिद्धी बोल बेटा तुला अनम्यूट केलं होतं तुम्ही हा सिद्धी बोल सर ते तुम्ही प्रश्नपत्रिका पाठवलेत सर ते इंग्लिश मधून नाहीत बेटा पाठवतो इंग्लिशच्या काही प्रश्न तर आहेत त्या इंग्लिश मधून मराठी अशा त्या पण पाठवतो का सायन्स जमलं का मराठीतला आवडत सायन्स बाकी इतिहास बोल सोडवा गणित सोडवा ते तर सोडवा आहेत इंग्लिशच्या पण येतील किंवा ऍपमध्ये टेस्ट सिरीज तुम्ही घेतली का ऍपमध्ये टेस्ट सिरीज इंग्लिश मराठी अशी दोन्ही पण आहे पण ते सोडवा इंग्लिशच्या पण आहेत काही त्या क्रमाने पाठवतो ठीक आहे पण ठीक आहे आज इंग्लिशच पाठवून देतो आजी पाठवतो इंग्लिशच पाठवतो ठीक आहे काल जी प्रश्नोत्तर पाठवली त्याची आन्सर की आता ग्रुपवरच येईल फक्त प्रत्येक मार्क पाठवा सगळेजण सोडवत नाहीत मला माहिती आहे मोजकीच 10-12 मुलं सोडवत आहेत हा समीक्षा सर स्कॉलरशिपची डेट बदलली का येस ग्रुपवर मेसेज केलाय मी तसा 8वी स्कॉलरशिपची परीक्षा आता 8 फेब्रुवारी ऐवजी 22 फेब्रुवारी होणार आहे म्हणजे किती दिवस वाढले आपले परीक्षेला अभ्यास किती दिवस आपला वेळ मिळाला होता अभ्यासाला 13 दिवस 13 दिवस फायदा झाला ना आपला 8वीचे विद्यार्थी चांगलं एनएमएसची पण परीक्षा 7 दिवस पुढे गेली होती आता 8वीची पण गेली अजून 7वीची परीक्षा काय माहिती मेला येते का जूनला येते का जुलै जातो 7वीला काय सांगता येत नाही 7वी वाल्याची तारीखच सांगितली अजून शासनानं फॉर्म पण नाही सुरू झाले पण 7वी कधी काय होईना आपल्या परीक्षापर्यंत क्लास असतो असं नाही म्हणत मी 8 फेब्रुवारीची परीक्षा आता 22 फेब्रुवारी गेली मग माझे पैसे फी वाढून द्या असं नाही म्हणत मी जोपर्यंत तुमची परीक्षा तोपर्यंत क्लास घेतला जाईल तुमचा तसं 7वीच आहे एप्रिलमध्ये हो मे मध्ये हो किंवा जूनमध्ये हो जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण घेणार आहोत ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका
फक्त व्यवस्थित दररोज क्लास करत जा. क्लासमध्ये शिकवलेलं व्यवस्थित लिहून घेत चला वहीमध्ये. ओके. कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघणं शक्य नसतं. आणि लाईव्ह क्लासला प्रेझेंट राहू जावा. रेकॉर्डिंग बघण्यावर अवलंबून राहू नका. लाईव्ह क्लास ते लाईव्ह क्लास असतं, रेकॉर्डिंग ते रेकॉर्डिंग असतं. बरोबर का नाही? ठीक आहे. आपण थांबूया बेटा. हा किरण अंबासे काही विचारायचं आहे? किरण अंबासे. सर कुठं भेटेल? यशोदीप मध्ये पलटण चौक यशोदीप. आले असेल बघा, विचार उद्या परवा येईल नाही तर. ठीक आहे, आपण थांबूया. स्कॉलरशिपचं यशोदीपमध्ये मागायचं. यशोदीपचे भोसलेत ना दहिवडीतले, त्याला विद्याभारतीचं शिंदे सरांचं पुस्तक द्यायचं. माझं नाव आहे तिथं. पलटण चौकामध्ये पोहोचले का माहित नाही. त्याला रविवारी का सोमवारी पाठवले, पोहोचले का किंवा अशी काय असेल तुमच्या जवळ दुकानात मिळत नसेल. आता घेतली तर चालेल का? हा हा अवधूत काही विचारायचं अवधूतचं आहे किंवा तुम्ही तो एक कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल ठीक आहे सर. पैसेवर ऑनलाईन तुम्हाला. त्यापेक्षा तुमच्या जवळच्या दुकानातून घेतलं ते सोपं पडतं तुम्हाला. कारण ते आता पुस्तक प्रकाशित झाले आता शुक्रवारी का शनिवारी. ठीक आहे. मग ते पोहोचायला थोडा वेळ लागेल ना. एंड करूया क्लासात. ते विचारायचं होतं. काय होतंय? तेच विचारायचं होतं पुस्तकाचं. बरं ठीक आहे. नाही यशोदीप वाले मागवलीत पुस्तकं, दहिवडीचे विद्यार्थी यशोदीप मध्ये येतात पुस्तकं, त्यातून घ्या. हा.